जय शिवराय. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला झाला का बहिणींनो स्वयंपाक? माझा तर नाही झालाय. आताच काय होईल ते गॅस आहे तोपर्यंत खाऊन घ्या पोटभर. उद्या गॅस भेटतो नाही भेटत, संपल्यावर उपाशी राहायचं काम पडलं तर. सरकारनं तो टाइम आणलाच आहे आपल्याला. यालाच तर आजचे दिन आहे ते. हेच तर आजचे दिन म्हणत होते ना, आजचे दिन आने वाले, आजचे दिन आने वाले. हेच ते आजचे दिन आहे. लक्षात ठेवा, असे आजचे दिन आपल्याला कोणीच दिले नसं. या सरकारने पाहायला लावले आपल्याला आजचे दिन. बघून घ्या. कारण की आज जवळ गॅस येतावर पोटभर खाऊन घ्या, पिऊन घ्या आणि झोपून राहा. उद्याचं बघतच आहे. कारण की तसंच ठेवलंय आता सरकारने करून. आपल्या देशात काहीच भेटत नाही. सगळं दुसऱ्याच्या देशावर अवलंबून आहे. आपल्याला तेल बाहेरून आहे, एचपीचे गॅस बाहेरून आहे, पेट्रोल बाहेरून आहे. मला तर वाटतं फक्त मीठ आपल्या देशाचं आहे. मग या इतक्या दिवसाचे काय करतायत हे सरकार? नुसते खोकेच भरायचे का? आपलेच घरं भरून घ्यायचे. यांना बसवलं कशाला आहे आपण? आता हे समजा अचानक झालेलं हे युद्ध हे चालूच असणार आहे. पण आताच इतका तुटवडा आलाय. अजून ते युद्ध किती दिवस चालतं, काय चालतं? गरीब लोकांनी काय करायचं? आता तेल महाग झाले, शेंगदाणे महाग झाले, पेट्रोलही महाग झाले आणि आता एचपीचे गॅसचा तर डायरेक्ट तुटवडाच सांगितलाय. मग काय करायचं? मग ग्रामीण भागात तर चुलीवर त्याच्यावर धकून जाईल. मग सिटीतल्या लोकांनी काय करायचं? भीती साठायच्या का शिमेटाच्या? फक्त निवडून यायपुरतेच का आपण असं बदलाव करू, तसं करू, स्मार्ट सिटी बनू, जहां कोई भी गरीब नहीं होगा, हर इंसान को घरकुल मिलेगा, हर इंसान को घर मिलेगा. हेच आहे का ते? फक्त डायलॉग बाजी. अंमलात तर काहीच आणायचं नाही. फक्त आपल्याला निवडून यायचं. निवडून यायपुरतं आपण काय म्हणतात, नरडं कोरडं पडूस तर ओरडायचं. फक्त निवडून येऊस तर मग विसरून जायचं. कोण होते ते, कोणी मतदान केलं, कोणी प्रचार केला, सगळं विसरायचं. आता तर विश्वास उठलाय दादांना. कोणताही सरकार येऊ, तिथं कोणताही बसवलं ना. आता ह्यो पैसा आहे, पैसा बोलत असतो. पण ह्या पैशामुळे जर तुम्ही इतक्या खालच्या थरीला जात असेल ना, तर खरंच अवघड आहे. खरंच आमचे राजे घडून गेले. संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे. तेव्हा काहीच नव्हतं आमच्या राजाकडे. 18 पगड जाती सोबत घेऊन लढले ते. असं नव्हतं सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, कुठं स्मार्ट सिटी नव्हती, कुठं लाईट नव्हतं, फीट नव्हते. तरी पण त्या टायमाला प्रजा सुखी होती. त्याचं एकच ध्येय होतं, आपली प्रजा सुखी राहिली पाहिजे. प्रत्येक घरामध्ये वर्षभराचं धान्य होतं. प्रत्येक दिवस तो दिवाळी सारखा साजरा करत होता. प्रत्येक दिवस त्याला दिवाळी सारखा वाटत होता. आता तुम्ही काय केलंय? सामान्य जनतेच्या नेमकं संसार सुरू होत आहे तर त्याला पाठीभर कर्ज आहे त्याच्या डोक्यावर. काय आहे कर्ज? तुमच्याच मुळे ना. तुम्ही कोणते तरी स्कीम लागू करणार, ते पैसे आमच्या अकाउंटवरला टाकणार. लाडकी बहीण म्हणा, शेतकऱ्याचे पैसे म्हणा, असे करून तुम्ही आम्हाला ते आश्वासन देणार, हे पैसे आम्हाला. पण कसे तरी परत आमच्याच मालातून, आमच्याच कमाईतून जीएसटी, फीएसटी असे भरपूर तुम्ही असे आमच्या खिशात टाकायचे, परत तुमच्या पद्धतीनं काढून घ्यायचे. कशासाठी करताय तुम्ही? खरंच आमच्या राजाच्या टायमाला प्रजा सुखी होती, आनंदित होती. पण आमचे राजे कधी स्वतःसाठी जगले नाही. ते स्वतःच्या जीवावर उद्धार राहिले. स्वतःच्या लेकरा बाळासाठी जगले नाही. ते जगले फक्त स्वराज्यासाठी. काय होतं त्यांच्याकडे? एका जीवाना राहिलेस
काय म्हणते सगळ्यांना सोबत घेऊन लढले ते, कोणात भेदभाव केला नाही, काही नाही. प्रत्येक वेळेस तुम्ही राजकारणामध्ये जाती भेद सगळं काढता. काहून तर निवडणुकीच्या टायमाला जातीमध्ये भांडणं लावणं. पहिलं होतं का असं जातीपातीचं? नव्हतं ना. जातीमध्ये तेढ निर्माण करणारे तुम्हीच आहे. आता हे तर सगळं बाहेरून आहे, आपण दुसऱ्याच देशावर अवलंबून आहे. मग आपलं स्वतःच काय काय केलं तुम्ही? तुम्ही रोड केले ते तर 6-6 महिन्यामध्ये गड्डे पडले. त्याला काय डेव्हलप केलं तुम्ही? फक्त अंधारात देश विकू नका म्हणजे झालं. काय वर्षभरापूर्वीच काय म्हणले होते तुम्ही? मुलींना शिक्षण फ्री भेटल. कोणत्या पोरीला शिक्षण फ्री भेटलं? मी म्हंटल जाऊ दे कडे, आपल्याला मुलगी आहे, आपल्या पण मुलीचं काहीतरी ओपन वाल्यांना तर हेच नाही, पण ओपन वाल्यांना पण लाभ भेटल म्हणे, ते बी मागासवर्गीयामध्ये येईल म्हणे, त्यांना पण लाभ आहे म्हणे. तर मी विचारपूस केली, कागदपत्र जोडले, विचारलं नेट कॅफेवर इकडं तिकडं, सगळे रिजेक्ट. आपल्याला नाहीच आहे म्हणे ते फॉर्म. 50 मधून फक्त 5 पोरी सिलेक्ट होत आहे आणि म्हणते तुम्ही पोरीचं शिक्षण फ्री केलं. तुम्हाला फक्त कॅमेरा पुढं काय म्हणते ना मीडिया पुढं बोलायला सांगा. तुमचे तोंडपाठ झालेलं आहे, आपल्याला काय बोलणं आहे काय नाही बोलणं म्हणून तुमचं तोंडपाठ झालेलं आहे आता. अहो तुम्ही शेतकऱ्याला काडीची किंमत दिली नाही, का नाही दिली? ते काही करत नाही देशासाठी. तो जगाचा पोशिंदा आहे, तो जगला तर आपण जगणार आहे, एवढं लक्षात ठेवा. तो जगलाच नाही तर तुम्ही किती पैसा असला तुम्ही पैसा खाणार नाही. किती दिवस जगणार आहे तुम्ही? खरंच शेतकरी राजांनी, आमच्या भावांनी, खरंच शेतकरी भावांनी, दादांनी खरंच एक विचार करायचा. हे स्वतःसाठी जगताय ना, स्वतःसाठी मौज मजा करताय, दौरे करताय. आपल्या देशावर एवढं मोठं कर्ज करून ठेवलं त्यांनी, तर आपण पण आपल्यासाठीच जगलं पाहिजे. नकोय सरकार, कोणतंच सरकार आपल्याला नाही पाहिजे. मला विश्वासच नाही राहिला दादांनो. कारण की मी जॉबला जाते शाळेसमोर, अक्षरशः पहिले रॉकेलची रांग होती का? माझ्या आईच्या काळामध्ये रॉकेलसाठी भांडत होते लोक. त्या रॉकेलसाठी तर 100 ते 150 लोक राहत होते एका रांगेला. जेव्हा नंबर यायचा माझ्या आईचा आजीचा, तेव्हा रॉकेल संपून जात होतं. तेव्हा माझी आई पदर तोंडावर घेऊन रडत होती. ती वेदना मला त्या दिवशी आज झाली. किती ग बाया उन्हा तानाच्या टावेली ओल्या करून आमच्या नळावरून ओल्या करून नेला. नको गॅसचा तुटवडा आहे, 2 दिवसापासून गॅस संपेली. त्या बाईचा 4 म्हणजे नंबर आला की गॅस संपू राहिला. तिनं काय खायचं? किती दिवस हॉटेलमधून आणणार आहे ती? आणणार किती दिवस? पैसा तर पाहिजे ना. अहो आमची गरीब लोक रगड मगड खाणारे, त्याला काही चोचले नाही, पण पोटाचे पोट भरतं पाहिजे ना. का तुम्ही रक्त वडताय आमचं? आमच्यामुळं तर तुम्ही त्या खुर्चीवर बसले ना. अचानक काय लढाई काढली, तुम्ही विचार नाही केला का त्या टायमाला? समजा आपल्याला हा देश कधीतरी आपल्याला गद्दारी करणारे, कधीतरी असं होणारे, तुम्ही दौरे करता, मग कशासाठी केले? फुकटच केले का असे? तुम्ही काही अभ्यास केला नाही का त्याच्यासाठी? खरंच मला खूप तळतळ वाटली. मी दिवसभर आज माझी ड्युटी तिथं होती, तर एक ना एक बाई आज रडली. किती का भांडणं झाले बायाची. पण सगळ्यांना गरज आहे, भांडणं तर होणारच आहे ना. एक आई आहे, एक आई स्वार्थी होती परिवारासाठी. का तर ते भांडणं करून चालू राहत त्यांचे. आता आज गॅस नाही भरला तर माझी लेकर बाळ उपाशी झोपतील. ज्याच्या त्याच्या ठिकाणी ज्याची ती लेडीज बरोबर होती. त्या अक्षरशः ते म्हणजे एचपीचे गॅसवाल्यानं हात जोडले, बाबा उद्या तुम्हाला गॅस भेटन पण आज तुम्ही जा. काय अवस्था झाली त्या लोकांची. दिवसभर त्यांनी तिथं डबे खाल्ले, तिथं बसल्या, कोणाची झोप झाली तरी त्यांना गॅस भेटला नाही. दादांनो हे म्हणते तुटवडा नाहीये, ही अफवा आहे. कोणती अफवा आहे? तुम्ही पाहताय का? तुम्हाला तर काय मुलायम गादी आहे, थोडंफार यायचं कॅमेरा पुढं, मीडिया पुढे यायचं, 2 शब्द बोलायचे. तुम्हाला काही गोष्टी कळतच नाही ना. तुम्ही हिंडा ना, दौरे करता, तर इकडे तिकडे या देशात त्या देशावर जाऊस तर तुम्ही ग्रामीण भागात या, संभाजीनगरला या, काय तुटवडा चालू आहे ते बघा. आता नाही सहन होत. आता शेतकरी स्वतःसाठीच जगला पाहिजे, स्वतःसाठीच घडला पाहिजे. तुम्ही पण काय
काय खातात ते पण आम्ही बघू. शेतकरी राजांना स्वतः पुरतच वर्षभराचं धान्य घरात पिकून ठेवलं पाहिजे. आपली धरती माता आपल्याला काय म्हणते ना, एक दाणा टाकला तर कितीक पण देते, कितीक पटीनं देते. तीच आपली धरती माता आहे. काय जमीन ही आपची, तर तीच आमचा आता उद्याचा सहारा आहे. तुमच्यावर आता विश्वास नाही, कोणतंही सरकार आलं तर त्याच्यावर विश्वास नाही राहिला. कारण प्रत्येक जणांचे चेहरे उघडे पडताय आणि हे चेहरे उघडे पडतायत, हे काहीतरी कारस्थान खेळताय. हे एवढं मला मात्र कळलंय आता. आणि मला एवढं बोलता तर कधीच येत नव्हती, पण मी बघते ही परिस्थिती. हा देश हा कुठं नेऊन सोडलाय. किती महागाई वाढवली तुम्ही. सामान्य माणसाच्या डोक्यावर किती कर्ज आहे. का कर्ज आहे? ह्याच सरकारमुळेच आहे ना. प्रत्येक गोष्टीला जीएसटी, प्रत्येक गोष्टीला दुपटीनं पैसे. गरीबाचे लेकर शिकलेच नाही पाहिजे का? गरीबाचे लेकर पुढेच गेले नाही पाहिजे का? अहो, ह्या गरीबाच्या लेकराची आशा राहते. प्रत्येक पेमेंटच्या टायमाला म्हणते पप्पा मला हे घ्यायचंय, पण प्रत्येक वेळेस महागाई वाढत चालते. प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टी महाग होत चालतात, पण पगार वाढते का? टेम्पर वाढायचं तर काहीच खरं नाही. खरं आहे फक्त सरकारी लोकांचं. पण ते स्वतःसाठीच जगतात, ते काही विचार करत नाही. आपल्याला पगार चांगली ना, लोकांशी काय घेणे आपल्याला. तेच तर आहे. पण खरंच शेतकऱ्यालाच मी सांगते, खरंच कळकळून सांगते, आता स्वतःसाठीच जगायचं आणि स्वतःसाठीच मरायचं. कारण गरीबालाच गरीबाची जाणीव येते, एवढं मला मात्र कळतं दादांनो. हे मोठे तेवढे खोटे असते, हे कोणाला 1 रुपयाही देऊ शकत नाही. गरीब लोक जे असतात ना, घासातला घास द्यायला बघतात, कारण त्याला गरीबाची जाणीव असते. आणि हे सरकार जे आहे ना, कधीतरी आपलं देश विकून खाणारे, यायला जर खरंच न्याय तर वरच्याकडे आहे, होईल एवढा तळतळाट कोणाचा घेऊ नका. आणि गॅसवरून तर तुम्ही दाखवून दिलंय तुमची लाचारी. तुम्ही काय तुमच्या आपल्या देशाचं काय आहे म्हणून तुम्ही. आपला देश दुसऱ्याच देशावर अवलंबून आहे. फक्त आपल्या देशामध्ये मीठ आहे, आपलं हक्काचं मीठ आहे फक्त. हा, शेतकऱ्याला मालाला भाव नाही आला तर दुसऱ्या देशानं माल जास्त नाही घेतला. हेच कारण तुम्ही प्रत्येक वेळेस देत राहता, पण तुम्ही त्याच्यावर विचार केलाच नाही. आज आम्हाला कळते, आमचा देश जास्त तर बाहेरूनच आणतं. सगळ्या गोष्टी बाहेरून आणायच्या, दुसऱ्याच देशावर अवलंबून आहे. आज हे आम्हाला कळलं. तुम्ही कधी आम्हाला उपाशी मारू शकता हे पण आम्हाला कळतंय. पण शेतकरी राजा जर खरंच सुधारला ना, त्यांनी खरंच स्वतःसाठी जगलं पाहिजे आणि स्वतःसाठीच पिकवलं पाहिजे, एवढंच मला वाटतं. तुम्ही किती मंत्री असले, किती पैसे असले, तर शेवटी तुम्हाला दगड माती खायची वेळ आलीच पाहिजे, एवढंच मला म्हणायचंय दादांनो. श्री स्वामी समर्थ सर्वांना. जय शिवराय. माझं जर काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. चुकलं तर नाहीच आहे माझं, पण खरं आहे, खऱ्या परिस्थितीवर आधारित आहे दादांनो. कारण ही परिस्थिती या 8-15 दिवसात यांनी किती परिस्थिती बेकार करून ठेवली आहे तुम्हाला दिसतंय. आणि हे म्हणताय अफवा आहे, सगळे आपल्याला स्टॉक जास्त प्रमाणात आहे. लोक पागल झाले का? ते एजन्सीवाले पागल झाले का? ते इथून हात जोडताय. आता संपलंय, उद्या भेटन, तुम्ही उद्या परत रांगात लाव. आणि 7 वाजेपासून रांगात तिथं राहता. HP गॅसची गाडी येते 12ला. तिथंच डबे खाताय, तिथंच झोपताय. तुम्ही सांगा, एक झोप होती त्यांची. आणि ज्यांचा नंबर आला आणि तेव्हा जर गॅस संपला, त्या लोकांचा तुम्ही तळतळाट पहा, किती त्यांना त्रास होतोय तो. मग बोला तुम्ही माईकवर आणि मीडिया समोर. तुम्हाला माहीतच नाही ना काय चालू इथं. जय शिवराय दादांनो. श्री स्वामी समर्थ.